BSc first year student. Now in this lecture start the topic endoplasmic reticulum. Endoplasmic reticulum मध्ये म्हटलेलं आहे फर्स्ट पॉईंट, इट इज डिस्कवर्ड बाय द 1945 केथ पोर्टर, अल्बर्ट क्लॉडी, थॉम्सन अँड देन डबल वॉल जे स्ट्रक्चर राहते, जे डबल वॉल स्ट्रक्चर फॉर्म केल्या जाते नेटवर्क इन सायटोप्लाझम. डबल वॉल स्ट्रक्चर फॉर्म करते नेटवर्क इन सायटोप्लाझममध्ये. देन नेटवर्क जे असते मोर कॉन्सन्ट्रेटेड राहते इन द एंडोप्लाझम इन सेल दॅन द कॉल्ड ॲज द एक्टोप्लाझम. द नेक्स्ट पॉईंट आहे ER प्रपोज बाय. सर्वात पहिले ER जे होतं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रपोज कोणी केलं? पोर्टर अँड कॅलमन इन 1959मध्ये. जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम होतं ते प्रपोज कोणी केलं? पोर्टर अँड कॉलमन इन 1959मध्ये. देन पॉर्टर जे आहे, पॉर्टरचं जे डिस्क्रिप्शन आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमबद्दल बघा. पॉर्टरने अ कॉम्प्लेक्स फाईनली डिव्हाइड वॅस्क्युलर सिस्टीम, जी काही कॉम्प्लेक्स अँड फाईनली डिवाइड वॅस्क्युलर सिस्टीम राहते एक्सटेंडिंग फ्रॉम द न्यूक्लियस थ्रू आउट द सायटोप्लाझम टू द मार्जिन ऑफ द सेल. अ कॉम्प्लेक्स फाईनली डिव्हाइड वॅस्क्युलर सिस्टीम जी एक्सटेंड होते फ्रॉम द न्यूक्लियस अँड थ्रू आउट द सायटोप्लाझमपर्यंत टू द मार्जिन ऑफ सेल. म्हणजे जे काही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर राहते आणि डिवाइड कुठे होते? वॅस्क्युलर सिस्टीममध्ये. जे एक्सटेंड कुठून होते? न्यूक्लियसपासून स्टार्ट होते तर कुठेपर्यंत पर्टिक्युलरली कुठपर्यंत असते? थ्रू आउट द सायटोप्लाझमपर्यंत इन टू द मार्जिन ऑफ द सेल. देन नेक्स्ट पॉईंट आहे ऑकर्स आहे. आता याचं स्ट्रक्चर बघायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये बघा ऑकर्स कुठे होते? फाउंड इन युकॅरियोटिक सेल्स. कुठे प्रेझेंट असते? युकॅरियोटिक सेल्समध्ये. अब्सेंट आहे इन एगमध्ये. अब्सेंट कुठे असते? एगमध्ये. साईज अँड नंबर. स्पर्मॅटोसाइट्स ओनली फ्यू वॅक्युअल्स आर प्रेझेंट. स्पर्मॅटोसाइट जे असतात ओनली फ्यू वॅक्युअल्स आर प्रेझेंट राहतात. ॲक्टिव्ह इन सिंथेसिस. फॉर एक्झाम्पल पॅनक्रियाज, लिव्हर सेल. देन अल्ट्रास्ट्रक्चर बघणार आपण. या फिगरवरून डिस्क्राईब करते आहे अल्ट्रास्ट्रक्चरमध्ये. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर जे आहे ते पॉर्टर, थॉम्सन्स, क्लॉडी अँड फ्ल्युमॅन इन 1945मध्ये. 3 काइंड्स असतात. एक आहे सिस्टर्नी, देन वेसिकल्स अँड ट्युब्युल्स. आता याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे ऑल दी स्ट्रक्चर बाउंड इन द मेम्ब्रेन. सगळे जे स्ट्रक्चर असते ते बाउंड आहे अँड थिन मेम्ब्रेनमध्ये. ऑल 3 स्ट्रक्चर, तिन्ही जे सिस्टर्नी आहे, वेसिकल्स आहे आणि ट्युब्युल्स, हे तिन्ही तुम्हाला लेबलिंगसुद्धा दिलेले आहे याच्यामध्ये. जे सिस्टर्नी आहे, वेसिकल्स अँड ट्युब्युल्स, हे तिन्ही जे स्ट्रक्चर असतात ते बाउंडेड कशामध्ये आहे? थिन मेम्ब्रेनमध्ये. त्याची जी थिकनेस आहे ती 50 to 60 अँगस्ट्रॉम थिकनेस असते. 50 to 60 अँगस्ट्रॉम थिकनेस. आणि फॉर्म काय करते? 3 लेअर. एक आहे आउटर आणि इनर. आउटर इनर जी आहे ती प्रोटीन लेअर असते. प्रोटीन मॉलिक्युल्स असतात. आउटर आणि इनर लेअरमध्ये काय असतात? प्रोटीन मॉलिक्युल. मिडल थिन ट्रान्सपरंट लेअर जी असते ऑफ फॉस्फोलिपिड्स. मिडल जी असते थिन ट्रान्सपरंट लेअर राहते जी फॉस्फोलिपिड्सची असते. अँड एंडोप्लाझमिक मेम्ब्रेन जी असते ती कंटिन्युअस असते विथ द प्लाझ्मा मेम्ब्रेन, देन न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड मेम्ब्रेन ऑफ गॉल्जी कॉम्प्लेक्स. एंडोप्लाझमिक मेम्ब्रेन जी असते ती कंटिन्युअस कुठपर्यंत राहते? विथ द प्लाझ्मा मेम्ब्रेन, कंटिन्युअस विथ प्लाझ्मा मेम्ब्रेन, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड मेम्ब्रेन ऑफ गॉल्जी कॉम्प्लेक्स. देन नेक्स्ट पॉईंट आहे सिस्टर्नी. सिस्टर्नी पहिला पॉईंट बघणार आपण. सिस्टर्नी और त्यालाच म्हणतात लॅमेली. सिस्टर्नी ज्या असतात त्या कशा राहतात? लॉंग, फ्लॅटन्ड. तुम्हाला स्पेशल स्ट्रक्चरसुद्धा दिलेलं आहे बुकमध्ये. लॉंग, फ्लॅटन्ड, अनब्रांच ट्युब्युल्स अरेंज इन पॅरलल वेज. कशा असतात? लॉंग, फ्लॅटन्ड, अनब्रांच ट्युब्युल्स जे अरेंज असतात पॅरलल वेजमध्ये. थिकनेस किती आहे? 40 to 50 मायक्रॉन. देन लेंथ आहे 40 to 60 मायक्रॉन. अँड ट्यूब कंटेन करते नेबरिंग ट्यूब. जी एक ट्यूब असते ती कंटेन काय करते? नेबरिंग ट्यूब. सो नाव इन दिस लेक्चर दिस टॉपिक कम्प्लीटेड. थँक्यू.